नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश शिकाडे पाटील तुमचं ॲग्री अड्डा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आपण जी काही सिरीज सुरू केली आहे लेक्चरची किंवा करिअर अपॉर्च्युनिटी मधल्या जे काही अपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दल मी माहिती तुम्हाला यापूर्वी एक व्हिडिओ टाकलेला आहे, करिअर अपॉर्च्युनिटी फॉर ॲग्रिकल्चर स्टुडंट किंवा ॲग्रिकॉस स्टुडंट. त्यातला आज महत्त्वाचं असं जाणून घ्यायचं की बाबा एमपीएससी मार्फत जी काही महाराष्ट्र राजपत्रित सेवा पूर्व परीक्षा घेतली जाते त्यातून कुठले पद भरले जातात, त्यांचा क्रायटेरिया काय असतो हे ना. परत महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा जी आता राजपत्रित मध्ये झालेली आहे, वनसेवेची पण त्याच्यात आलेली आहे, त्याच्याबद्दल इत्यंभूत माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. कुठले पद असतात, परीक्षा कशी असते, सगळं 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 ओके. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ थोडा लेंथी झाला तरी पर्यंत पहा, कारण की जे नवीन विद्यार्थी आहेत आताच त्यांचं ग्रॅज्युएशन झालं त्यांच्यासाठी ही खूप महत्वाची इन्फॉर्मेशन आहे, कुणीही सांगणार नाही, बरोबर. तर आपण इथं तुम्हाला दिसत असेल महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि ब परीक्षा. म्हणजे काय सर, महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा गट अ गट ब याच्यातली काय राजपत्रित पद असतात, बरोबर. राजपत्रित म्हणजे काय सर, तर गॅझेटेड, इंग्लिश मध्ये गॅझेटेड. गॅझेटेड म्हणजे कोण, ज्यांची नावं गॅझेट मध्ये प्रकाशित केली जातात. ज्यावेळेस त्यांचं सिलेक्शन होतं त्यावेळेस आपले काय राज्यपालाचे जे काही गॅझेट असते त्याच्यातली त्यांची नावं पब्लिश केली जातात, त्यांना राजपत्रित अधिकारी. व आपण जो काही चारित्र्याचं प्रमाणपत्र सिलेक्शन झालं आपलं ग्रुप सी ला वगैरे कुठल्या ठिकाणी आपल्याला चारित्र्याचा दाखला आणायला सांगतात त्यावेळेस राजपत्रित अधिकाऱ्याची सही आणा म्हणतात, तो राजपत्रित अधिकारी. आणि गट अ आणि ब परीक्षा है ना, गट अ चे पद असतात, गट अ म्हणजे क्लास 1, गट ब म्हणजे क्लास 2 हे पद असतात. आता बाबा सर त्याच्यात सांगितलेलं आहे सेवा व संवर्ग पदे याबाबतचा संक्षिप्त तपशील दिलेला आहे. इथं दिलेलं आहे की शासनाच्या मागणीनुसार व पदाच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात. शासनाची मागणी किती आहे, किती पद उपलब्ध आहेत, या सगळ्यावर ही जाहिरात डिपेंड असते. याच्यातनी सर आपल्याला कुठली परीक्षा द्यायची असते या पदासाठी, तर राज्य सेवा पूर्व परीक्षा, बरोबर. याच्यातली पद ही माहिती ही आयोगाचीच पीडीएफ आहे, तीच मी घेतली कारण की कुठलीही माहिती याच्यात मिसमॅच होऊ नये म्हणून. नाहीतर काही लोक म्हणते जर तुम्ही पीपीटी करायचं असतं एवढं कशाला ती पीडीएफ उघडली वगैरे वगैरे तसं कळ. याच्यातली कुठली माहिती इकडे तिकडे होऊ नये म्हणून मी ही आयोगाची पीडीएफ आहे तीच घेतलेली आहे. ओके. आता पहिला आहे राज्य सेवा परीक्षा, ठीक आहे. इथं दिलंय त्याचं वेतन, नंतर नियुक्तीचं ठिकाण आणि बढती, बाबा प्रमोशन कुठल्या पदावर मिळू शकते. आता पद कुठले कुठले असतात सर राज्य सेवेमध्ये, काय काय लोक 4-4, 5-5 वेळा मेन्स देतात किंवा काही देतात, किंवा मी राज्य सेवेची तयारी करत आहे पण त्याच्यात कुठली पद असतात हेच मला माहित नसतं. म्हणून बेसिक इन्फॉर्मेशन खूप गरजेची आहे. आपण एखादी परीक्षेची तयारी करणार आहोत, आपण पुढे त्याच्यात आपलं सगळं आयुष्य घालवणार आहोत नोकरी लागल्यानंतर, त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला असायला हवी. ही माहिती मी तुम्हाला आज सांगतोय की बाबा राज्यसेवेमध्ये कुठले पद असतात सर. पहिला असतं उपसंचालक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी 1, उपायुक्त गट. सर हे काय आहे, हे पगार आहे, हे 23, ठीक आहे ना, ग्रेड पे. मग सर हे काय 67,700 ते 20,000, 2,08,700 हे काय सर, हे 67,700 म्हणजे 67,700 हे तुमचं बेसिक असणार आहे. बेसिक एवढे पैसे तुम्हाला पगार म्हणून मिळणार आहेत. मग सर 67,700 पगार पडतो का, नाही. तर याच्यात तुम्हाला काय आहे, डीए ऍड होतो, डिअर अलाउन्सेस म्हणजे महागाई भत्ता, जो आता 55% आहे. म्हणजे 67,700 च्या 55% अजून त्याच्यात ऍड होतील. आणखीन काय सर, एचआरए हा 10, 20, 30 असा असतो. म्हणजे शहरानुसार, काही शहरामध्ये 30% आहे, चांगल्या मोठमोठ्या शहरामध्ये मुंबई वगैरे, काही ठिकाणी 20 आहे, काही ठिकाणी ग्रामीण भागाकडे किंवा काही जिल्ह्याच्या ठिकाणी 10 आहे, तो पण त्याच्यात ऍड होतो. आता एवढं का समजावून सांगताय सर, तर पगार हा एक अट्रॅक्टिंग फॅक्टर असतो, पगार महत्वाचा असतोच. त्या पगारामुळे आपण एखाद्या पदाकडे आकर्षित होत असतो आणि पगार महत्वाचा आहे म्हणून पगारही माहित असला पाहिजे आपण ज्या पदाची तयारी करतो त्यासाठी. नाही तर मी तयारी करतोय पण पगार किती असणार आहे मला हेच माहित नाही आणि सिलेक्शन झाल्यावर मग तो सर पगार परवडत नाही. आता हे परवडणार आहे पण एखाद्या पदावरची गोष्ट, ठीक आहे. आता सर दुसरं कुठलं पद असते, उपजिल्हाधिकारी. आता हे परत मी सांगणार नाही, ठीक आहे, पद सांगतो तुम्हाला. उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ. अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं, नियुक्तीचं ठिकाण. नियुक्तीचं ठिकाण का गरजेचं सर माहित करून घेणं, म्हणजे आपल्याला नोकरी लागते मग म्हणते मला तिकडे नोकरीच करायची नव्हती, इथं जवळ मिळालं असतं तर बरं झालं असतं, है ना. पण याच्यात सांगितलेलं आहे महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला नोकरी करावी लागू शकते. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा अशा कुठल्याही ठिकाणी तुम्हाला नोकरी करावी लागू शकते. तुम्ही म्हणायचं नाही की सर मला तर माझ्या विदर्भातच पाहिजे, मला मराठवाड्यातच पाहिजे, कोकणातच पाहिजे, तसं नाही, ठीक आहे. दुसरं पद सांगितलं तुम्हाला उपजिल्हाधिकारी, पोलीस उपाधीक्षक, नंतर सहाय्यक राज्यकर आयुक्त गट, उपनिबंधक सहकारी संस्था गट. ओके.
अजून पुढे बघा कुठले पद आहेत, एक मिनिट. उपनिबंधक सहकारी संस्था गट अ, परत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी गट अ, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा. आता हे जे आहे इथं पण महाराष्ट्रात कुठेही, आणि इथं प्रमोशन दिलेलं आहे, प्रमोशन कुठल्या पदावर होतो. परत मुख्य अधिकारी नगरपालिका, परत राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, सगळे गटाचे पद आहेत, क्लास 1 चे पद आहेत. शिक्षण अधिकारी, परत प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, परत उद्योग उपसंचालक, तांत्रिक. आता तांत्रिकची जी काही पदं असतात ही टेक्निकलची पदं असतात, ही आपल्याला असतील नसतील याच्यातला थोडासा एक टेक्निकलचा भाग असतो तांत्रिक मध्ये, त्याच्यासाठी वेगळं क्वालिफिकेशन असते. ठीक आहे, म्हणजे आपण याच्यासाठी क्वालिफाय नसू. ओके, अजून कुठले पद आहेत सर? ही माहिती तुम्हाला कोणी सांगणार नाही. उद्योग उपसंचालक आहे, बाल विकास प्रकल्प अधिकारी आहे, तहसीलदार आहे गट. तहसीलदार आपण जे काही दाखले वगैरे काढतो, जातीचे दाखले वगैरे किंवा इतर जे काही आपले दाखले असतात तहसील मधून, त्यांच्या सहीने असतात तहसीलदार. सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता गट, बरोबर ना. सहाय्यक कामगार आयुक्त गट. ठीक आहे, तहसीलदाराकडून आपण उत्पन्नाचा दाखला काढत असतो 3 वर्षाचा. नंतर सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, हे पण टेक्निकलचं पद आहे, ARTO. याच्यासाठी वेगळं क्वालिफिकेशन असणार आहे, आपण त्याला क्वालिफाय नसणार आहे ऍग्रिकल्चर वाले. ओके, परत कुठले पद आहेत सर? उपशिक्षण अधिकारी. आता इथून गट ब चे सुरू झालेले आहेत. उपशिक्षण अधिकारी महाराष्ट्र शिक्षण सेवा गट ब. नंतर मंत्रालयातील विभागातील कक्ष अधिकारी, डेस्क ऑफिसर मंत्रालयातला. परत महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC आयोगातले गट ब चं कक्ष अधिकारी पद. नंतर लेखा अधिकारी महाराष्ट्र वित्त व लेखा गट ब. ओके, आता इथं बघा, इथं सांगितलं की मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी फक्त मुंबई, आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यातील कक्ष अधिकारी फक्त नवी मुंबई. हे तुमच्या लक्षात असलं पाहिजे फॉर्म भरताना, की बाबा मी जर कक्ष अधिकारी लागलो तर माझी नोकरी ही महाराष्ट्रातील मुंबई याच ठिकाणी असणार आहे. परीक्षा द्यायची, पास व्हायचं, सिलेक्शन व्हायचं, मग मुंबईला नोकरी मिळाली म्हणायचं बाबा मुंबईला नको होती, तिकडेच पाहिजे होती. पण तुला माहित असायला पाहिजे होतं नाही की मुंबईलाच असते हे पद. माहितच नसते आपल्याला, म्हणून माहिती करून घ्या, सांगतोय तुम्हाला. ओके, अजून कुठले पद असतात सर? लेखा अधिकारी असतं. ओके, अधीक्षक निरीक्षक प्रमाणित शाळा गट ब. परत सहाय्यक गट विकास अधिकारी ABDO. परत मुख्य अधिकारी नगरपालिका गट ब. सहाय्यक निबंधक सहकारी संस्था गट ब. भूमी अभिलेख गट ब. उपाधीक्षक उत्पादन शुल्क, सहाय्यक राज्य उत्पादन शुल्क आयुक्त. ठीक आहे, तिथं सांगितलंय महाराष्ट्रात कुठेही असू शकते. पगार भत्ते पण तुम्हाला समजावून सांगितलेले आहे. अजून कुठले पद असतात सर? उपाधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब. सहाय्यक आयुक्त झालं आपलं कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब. उद्योग अधिकारी तांत्रिक दर्जा, म्हणजे याच्याला काहीतरी वेगळं क्वालिफिकेशन असणार आहे, त्याचा आपण क्वालिफाय असणार नाही. सरकारी कामगार अधिकारी लेबर ऑफिसर गट ब. सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण, नायब तहसीलदार गट ब. ओके, नायब तहसीलदार गट ब. सहाय्यक नियंत्रक सीधा वाटप अधिकारी म्हणजे सप्लाय ऑफिसर गट ब. निरीक्षण अधिकारी इन्स्पेक्टिंग ऑफिसर पुरवठा गट ब. ठीक आहे ना. यांचं पुढे काय होते? सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी होते, प्रमोशन. त्यांना पगार किती आहे? S14 S15. महाराष्ट्रात कुठेही नोकरी मिळते. आता तुमच्या लक्षात आलं असं. आता मी काय सांगतोय, हे 36 पद आहेत. ओके, हे 36 पद एकूण राज्यसेवेची जी काही पूर्व परीक्षा असणार आहे, मुख्य परीक्षा असणार आहे, मुलाखत असणार आहे, ही आहेत राज्यसेवेतील नागरी सेवेतील परीक्षेतील पद 36. मग सर 36 पद दरवर्षी असतात का? तर नाही. 36 पदाची जाहिरात किंवा प्रत्येक पद जाहिरातीमध्ये असतीलच दरवर्षी असं नाही. काही पदाची जाहिरात असते, काही पदाची नसते. ओके, हे लक्षात असू द्या. जाहिरात आल्यावर तुम्ही याच्यातले हे पद बघू शकता. पण मी तुम्हाला सांगतोय की इतक्या प्रकारचे पद या परीक्षेमधून भरल्या जातात, इतक्या प्रकारच्या पदाच्या जागा येऊ शकतात मागणी पत्र पाठवलं तर. ओके, आलं लक्षात तुमच्या? आता आपण पुढे जाऊया. आता आपल्याला ऍग्रिकल्चर वाल्यांना जलसंपदा विभाग याच्यात हे तांत्रिक वाले हे काही मी सांगणार नाही.
आपल्याला 6वा नंबरचा मुद्दा महत्वाचा आहे. ओके, काय सर 6वा नंबरचा मुद्दा? कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास. ओके, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र कृषी सेवा. तर पहिल्यांदा ही परीक्षा वेगळी असायची का? तर हो, वेगळी असायची, वेगळी परीक्षा असायची. पण आता पूर्व परीक्षा एकत्र आहे, मुख्य परीक्षा मात्र अजूनही वेगळीच आहे, हे ध्यानात ठेवा. सर नाही तुम्हाला मी ही परीक्षा देऊन पास झालो प्रिलिम्स की झालं, तसं नाही. मी सांगितलं ही सर्व सेवा नाही, याला पूर्व आहे, मुख्य आहे, मुलाखत आहे. मग सर या पूर्व मधून आता आपल्या कृषी मधून कुठली पदे भरली जातात? कृषी अधिकारी गट अ, कृषी अधिकारी गट ब, कृषी अधिकारी कनिष्ठ गट ब. ओके, डीडीए, परत तुमचं तालुका ऍग्रिकल्चर ऑफिसर टीओ, नंतर आपलं सर्कल ऍग्रिकल्चर ऑफिसर, मंडळ कृषी अधिकारी. याच्याबद्दल मी थोडंसं डिटेल सांगतो आणि याच्यानंतर आपण याच्या कृषीचा एक स्पेशल व्हिडिओ पण बनवणार आहे मी. त्याच्यात पूर्व, मुख्य आणि मुलाखत आणि हे सगळं सांगणार आहे. याच्यात पण लिहिलेलं आहे महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला काय काम करावं लागू शकतं. नंतर मंडळचं आपलं टीओ प्रमोशन होतं, नंतर अशा प्रमोशनच्या संधी आहेत तिथे लिहिले, ज्येष्ठता व पात्रतेनुसार उच्च व कार्यकारी प्रशासकीय पदावर प्रमोशन होऊ शकतो. सर पगार काय? S20 म्हणजे 56,100 हे डीडीएचं बेसिक असतं. तुम्हाला सांगितलं एचआर ऍड होतो, डीए ऍड होतो. S16 हे टीओचं बेसिक असतं. S15 टीओचं बेसिक किती? 44,900. मंडळचं किती? 41,800. ओके, आता हे सांगितले तुम्हाला. अजून आपल्यासाठी एक महत्वाचे आहे, महाराष्ट्र वनसेवा. का सर वनसेवा महत्वाची आहे? कारण की महत्वाची ह्याच्यासाठी आहे की वनसेवा जी परीक्षा आहे तिची जी काही मुख्य परीक्षा होते त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर हा ऑप्शनल असतो, बॉटनी असतो, आणखी जिओलॉजी पण असतो. आपल्याला बॉटनी घेता येतो, ऍग्रिकल्चर घेता येतो. आणि आपल्या मी तुम्हाला व्हिडिओ माझा करिअर ऑपॉर्च्युनिटी टाकला, त्याच्यात सांगितलं की बाबा 5% आरक्षण जे काही फॉरेस्ट ग्रॅज्युएट आहेत आपले त्यांना त्याच्यात आहे. ओके, कुठले पद भरल्या जातात सर महाराष्ट्र वनसेवेतून? सहाय्यक वनरक्षक गट, वन क्षेत्रपाल गट ब, एसीएफ, ठीक आहे, RFO अशी ही 2 पद आहेत, इंग्लिश मध्ये त्यांना म्हणतात. ओके, आलं लक्षात? याचा पगार बघा, एसीएफचा S18 आहे आणि RFOचा S15 आहे. आणि महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला काम करावं लागू शकतं. आलं का लक्षात? तुम्हाला दोन्ही सांगितलंय. आपण ऍग्रिकल्चर विद्यार्थ्यांना असणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज बद्दल बोलतोय. काही लोक आताच ग्रॅज्युएट झालेत, काही पोस्ट ग्रॅज्युएट झालेत, काही ग्रॅज्युएशन केले, पोस्ट ग्रॅज्युएशन केले, अजूनही काही ठरवलं नाही काय करायचं आणि करतायत काही माहिती नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा असणार आहे. अजून कुठलं महत्वाचं आहे सर आपल्याला? ओके, अजून महत्वाचं आपल्याला आहे हे अन्न सुरक्षा अधिकारी, फूड सेफ्टी ऑफिसर. ओके, फूड सेफ्टी ऑफिसर S15 महाराष्ट्रात कुठेही सहाय्यक आयुक्त त्याच्यावरचं प्रमोशन आहे. फूड सेफ्टी ऑफिसरला पूर्व परीक्षा हीच आहे, मुख्य परीक्षा वेगळी असणार आहे. याच्यावर पण आपला व्हिडिओ येणार आहे. ऍग्रिकल्चर त्याच्यासाठी क्वालिफाय आहे, फूड सेफ्टी ऑफिसर साठी ऍग्रिकॉस, आणखीन आपलं हॉर्टिकल्चर असेल वगैरे वगैरे. पहिल्यांदा हॉर्टिकल्चर वगैरे बीटेक यांना क्वालिफाय केलं होतं, त्याच्यानंतर त्याच्यावर केस पडली कोर्टमध्ये, मॅटमध्ये, त्याच्यानंतर त्यांना सगळ्यांना क्वालिफाय केलेलं आहे. ठीक आहे, हे एक महत्वाचं पद आहे, चांगलं पद आहे. आता अजून काय सांगायचं महत्वाचं सांगतो तुम्हाला. परीक्षा पद्धतीबद्दल बोलूया आपण. ठीक आहे, इथं परीक्षा पद्धतीबद्दल बोलूया. परीक्षा पद्धती काय? संयुक्त पूर्व परीक्षा. आता आपण जे काही वर पद पाहिले, वनसेवा असेल, कृषी सेवा असेल, राज्यसेवेतले जे काही 36 पद पाहिले, वनसेवेतले 2 आणि कृषी सेवेतले 3, या सर्वांसाठी पूर्व परीक्षा एकच असणार आहे. कधी कधी राज्यसेवेची जाहिरात येते, पण ज्यांनी कृषीची जाहिरात नसते, कधी वनसेवेची नसते. 2025 मध्ये वनसेवेच्या जागा आहेत, बरोबर, कृषीच्या नाही आहेत. एक संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. आणि इथं बघा लिहिलेलं पण आहे, काय लिहिलेलं आहे? सेवा संवर्ग निहाय स्वतंत्र व एकत्रित मुख्य परीक्षा. स्वतंत्र मुख्य परीक्षा, वनसेवेची मुख्य परीक्षा वेगळी. ओके, वनसेवेवर पण आपला व्हिडिओ येणार आहे. कृषी सेवेची मुख्य परीक्षा वेगळी आणि राज्यसेवेची मुख्य परीक्षा वेगळी त्या 36 पदासाठीची. हे पण लक्षात असू द्या. त्याच्यानंतर मुलाखत पण असते याच्यासाठी, कारण राजपत्रित पद आहे. ओके, अजून महत्वाचं तुम्हाला गोष्टी सांगतो. ओके, आता इथं परीक्षेचे नावं दिलेले आहेत, त्याच्याबद्दल बोलूया आपण. कशाबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा असणार आहे तुमची वेगळी त्या 36 पदासाठी. नंतर तुमची महाराष्ट्र कृषी सेवेची मुख्य परीक्षा वेगळी असणार आहे. आपले 3 प्रकारचे पद आहेत. 36 पद म्हणजे 36 ते 36 जागा नाही बरं,
36 प्रकारचे पद सवर्ग, ठीक आहे. नंतर याच्यातले दोन सवर्गासाठीची वेगळी मुख्य परीक्षा असणार आहे आणि हे एक आपल्याला देता येते. हे 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा, कृषी सेवा मुख्य परीक्षा, अन्न व औषध प्रशासकीय मुख्य परीक्षा. आता तुम्ही म्हणाल सर बाबा मी पूर्व दिल्ली म्हणजे मुख्यला जातोच का नाही, तर त्याच्यात प्री तुम्ही क्वालिफाय झाले पाहिजेत. एका जागा असते तर त्याला 12 लोक मुख्य परीक्षेला घेतात, तर कधी कधी आकडा वाढू पण शकतो कारण एकाच मार्कावर जास्त लोक असल्यास. ठीक आहे, 3-4 गोष्टी लक्षात तुमच्या आल्या असतील. आता इथे तुम्हाला तो मी मुद्दा सांगितलेला इथे दिलेला आहे. ठीक आहे, पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी विचारात घेतले जाणार नाहीत, हे एक महत्वाचं आहे. पूर्व परीक्षेचे कितीही तुम्हाला गुण पडले तरी मुख्य परीक्षेतील त्याच्या मार्कावर कुठलाही त्याचा हे नाही, ते पकडल्या जात नाही. मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांची संख्या 20 मर्यादित सीमित करण्यासाठी पूर्व परीक्षा घेण्यात येते. ठीक आहे ना, तुम्हाला सांगितलं 1:12 हा रेशो असतो. एक जागा जर असेल त्याच्यासाठी 12 लोक मुख्य परीक्षेला घेतले जातात. ओके, आता महत्वाचं काय सर, पात्रता. हे एक खूप महत्वाचं आहे बरं, कारण की आपण आता सुरू करतोय परीक्षेची तयारी. सर मी किती वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतो वगैरे 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 या गोष्टी माहित असल्या पाहिजे, है ना. नाही तर बाबा मी देतो किती दिवस, तसं नाही. आपल्याला कशाचं बघायचं बघा. राज्यसेवा मुख्य परीक्षा. ओके, राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये काय किमान वय 19 असलं पाहिजे. आता काय आहे ते 19 मध्ये आपली काही डिग्री होत नाही. आपण 22-23 वर्षापासून डिग्री झाल्यानंतर आपण ही परीक्षा देऊ शकतो. कधीपर्यंत देऊ शकतो सर, 38 वर्षापर्यंत अमागास, म्हणजे ज्यांना कुठलंही रिझर्वेशन नाही, ओपन जनरल म्हणतो आपण त्याला. नंतर मागासवर्गीय असतील, अनाथ असतील, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील, ते 43 वर्षापर्यंत परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेमध्ये कुठलेही हे नाही येत आपले काय अटेम्प्ट नाही येत की बाबा 5 अटेम्प्ट दिले मग आता तुम्ही परीक्षा देऊ शकत नाही, असं नाही. या एज लिमिट आहे, या वयापर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता. 38-43 पर्यंत कोण देऊ शकते, जे ओपन जनरल आहेत, मागासवर्गीय, अनाथ व आर्थिक दुर्बल घटक 43 वर्षापर्यंत ही परीक्षा देऊ शकतात. ठीक आहे, खेळाडू असले तर दोन्हीकडे 43 आहे. माजी सैनिक वगैरे असले त्यांना 43 वर्षापर्यंत ही परीक्षा देता येते. आणि दिव्यांग उमेदवार महत्वाचं आहे, दिव्यांग उमेदवार जे आहेत ते वयाच्या 45 वर्षापर्यंत ह्या परीक्षा देऊ शकतात. हे कोणी सांगत नाही एज लिमिट वगैरे काय आहे ते. ओके, अजून आपल्याला महत्वाचं याच्यातून जाणून घ्यायचंय किंवा कृषी सेवेसाठी पण सर तसं आहे का, तर हो आहे. ओके, बघा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा आणि महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा याच्यात पण एज लिमिट काय आहे, 38 आहे. अमागाससाठी, मागास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यांच्यासाठी 43 आहे. ओके, परत माजी सैनिक असतील, खेळाडू असतील त्यांच्यासाठी 43 आहे. आणि दिव्यांगांना 45 वर्षापर्यंत कृषी सेवेची परीक्षा देता येते. ठीक आहे ना, तुमची ग्रॅज्युएशन होऊन तुम्ही 45 पर्यंत परीक्षा देऊ शकता. हे कधी कधी माहिती नसते. आपण सगळ्या गोष्टी करतो, लग्न कार्य होते, लेकर बाळ होतात, तरी आपल्याला वाटतं की परीक्षा देताच येत नाही का, असं वाटते. पण ती माहित असते पाहिजे आपण 43 वर्षापर्यंत देऊ शकतो. द्या असं नाही म्हणत आहे मी, लक्षात असू द्या. नाही सर म्हटलं की बाबा 43 वर्षापर्यंत परीक्षा द्या, तसं नाही. पण देऊ शकता हे माहित असायला हवं. कधी कधी काय असतात, काही गोष्टी असतात आयुष्यात घडत असतात, त्यावेळेस आपल्याला संधी मिळत नाही किंवा त्यावेळेस आपल्याकडे वेळ नसतो किंवा आर्थिक अडचणी असतात, घरचे काहीतरी प्रेशर असते, त्यामुळे आपण इतर गोष्टी पुढे जातो. कधीतरी आपल्याला आयुष्यात वाटतं की अभ्यास करावा, पण आपल्याला माहित नसते एज लिमिट किती आहे, ते माहित असावं म्हणून हे मी सांगतो. ठीक आहे, पुढे जाऊया आपण आता. कृषी सेवा नंतर महाराष्ट्र वन सेवामध्ये पण तसंच आहे, 38 वर्ष, 43 वर्ष. परत इथं मात्र एक महत्वाचं आहे, वन सेवेसाठी जे काही दिव्यांग उमेदवार असतात ते अपात्र असतात, कारण तिथं फिजिकल क्रायटेरिया आहे, चालून दाखवावं लागतं. आणखीन किंवा काही गोष्टी असतात, म्हणून तिथं ती दिव्यांग उमेदवार जे आहेत हे ध्यानात ठेवता. एक वन सेवेसाठी जी परीक्षा आहे त्याच्यासाठी ते मात्र अपात्र आहे. ओके, आणि आपलं हे एफएसओ फूड सेफ्टी ऑफिसर मध्ये पण सुद्धा तीच एजचा क्रायटेरिया आहे. ही परीक्षा द्यायच्या अगोदर, परीक्षेची तयारी करायच्या अगोदर, कुठली परीक्षा करायची आहे, कुठल्या याच्यात करिअर अपॉर्च्युनिटी निवडायचे आहेत, त्या सगळ्या अगोदर ह्या गोष्टी तुम्हाला माहित असायला पाहिजे. ओके ना. आता शैक्षणिक अर्हता आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. आपण ऍग्रिकल्चर आणि राज्यसेवेसाठी एक तुम्हाला सांगून देतो, 1 मिनिट.
बघा इथं लिहिलेलं आहे, खालील परिच्छेदामध्ये नमूद काही विशिष्ट संवर्ग वगळता, म्हणजे खाली जे दिले ते सोडून इतर संवर्ग करता, म्हणजे आपण वरचे जे काही 36 मधले पण सुद्धा काही पद जातात. ओके, 36 मधले पण काही पद जातात. इतर पदाकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा महाराष्ट्र शासनाने पदवी समतुल्य म्हणून मान्य केलेली विहित अर्था, म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालं पाहिजे. ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय ही परीक्षा तुम्हाला देता येत नाही. तुमचं ग्रॅज्युएशन ओपन मधून असू शकतं, कृषीचं पण असू शकतं. ओके, ठीक आहे. आता काही पदासाठी ही विशेष अर्हता आहे, ज्याच्यात सहाय्यक संचालक सांगितलं, इथं सांगितलं की आपल्याला वाणिज्यवालेच हे परीक्षा देऊ शकतात. ओके, लेखाधिकारी पण हे वाणिज्यवाले देऊ शकतात, आपण देऊ शकत नाही. देऊ शकत नाही म्हणजे आपण त्याच्यासाठी क्वालिफाय नाहीये. ARTO साठी पण आपण क्वालिफाय नाही. उद्योग संचालक तांत्रिक गट हे पण नाही. उद्योग अधिकारी गट तांत्रिक गट याच्यासाठी पण आपण क्वालिफाय नाही ऍग्रिकल्चर वाले. ओके, हा आपलं महत्वाचं आवडीचं. तर ऍग्री एमपीएससी कोण देऊ शकतं? बघा इथून इथपर्यंत सांगितलेलं ऍग्री एमपीएससी कोण देऊ शकतं. ओके, मान्यता प्राप्त संस्थेकडून कृषी किंवा कृषी अभियांत्रिकी, बघा कृषी अभियांत्रिकी, बीटेक, उद्यान विद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता. आणि हा GR, ज्या GR चा आपण वारंवार उल्लेख करतो की बाबा BSc हॉर्टिकल्चर असेल, BSc फॉरेस्ट्री असेल, ABM असेल, फूडटेक असेल, बायोटेक असेल, हे सगळ्या डिग्री ऍग्रिकल्चरला समतुल्य आहेत. हा तो GR आहे. इथं त्यांनी मान्य केलेला आहे की बाबा या सगळ्या डिग्री एकत्र आहेत. इथं खाली परत दिलंय की BSc जैव तंत्रज्ञान वाले पण ही कृषीची मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा देऊ शकतात, ABM वाले पण देऊ शकतात, होम सायन्स वाले, बीटेक, फूडटेक है ना, परत फॉरेस्ट्री, उद्यान विद्या. आता इथं महत्वाचं काय, काही पूर्वी जे काही डिग्री होती त्यांना ऑनर्स असं लावलेलं नव्हतं, आणि नंतर मग ऑनर्स हा शब्द ऍड केला आहे. ऑनर्स विज्ञान विद्या, ऑनर्स ऍग्रिकल्चर, ऑनर्स फॉरेस्ट्री असं ऑनर्स लावलेलं आहे. ते सगळे लोक या पदासाठी क्वालिफाय आहेत. ही कृषीची मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा देऊ शकतात. ओके, हे क्वालिफिकेशन महत्वाचं मी तुम्हाला सांगितलंय, कोण देऊ शकते. आपण कृषीचा वेगळा व्हिडिओ पण बनवणार आहे, त्याच काही लोड घेऊ नका. पण पूर्व परीक्षेत ही पद्धत तिथे सोबत असल्यामुळे इथे सगळी माहिती दिलेली आहे. हा, आता महत्वाचं आलं, वनसेवा कोण देऊ शकते सर? वनसेवा आम्ही देऊ शकतो का नाही? महत्वाचं आहे ना, माहित असायला पाहिजे. मग हे ACF, असिस्टंट कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट. ओके, इथं खालील विषयापैकी कमीत कमी एका विषयाची विद्यापीठाची पदवी पाहिजे. महत्वाचं आहे, इथं दिलेलं आहे कृषीची पदवी चालतं. ओके, नंतर फॉरेस्ट्री चालतं, उद्यान विद्या चालतं. हे ACF साठी दिलेलं आहे. या 3 डिग्र्या, फॉरेस्ट्री, हॉर्टिकल्चर आणि कृषी. ACF क्लास 1चं पद आहे. ठीक आहे. आता RFO साठी कोण कोण क्वालिफाय आहे बघा. आपल्याला महत्वाचं सांगतोय, फॉरेस्ट्री BSc, ओके, BSc हॉर्टिकल्चर, ऍग्रिकल्चर सायन्स, ऍग्रिकल्चर आपलं ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंग बीटेक, परत कोणत्याही विषयातील इथे सांगितलेलं तेच आहे. खाली एक थोडस आहे, इथे दिलेलं आहे. बीटेक फूड सायन्स पण दिलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. एवढे लोक आपण फॉरेस्ट्रीची परीक्षा देऊ शकतात. आलं लक्षात तुमच्या? फॉरेस्ट्रीचा पण आपण परत व्हिडिओ बनवणार आहे. आणि 5% आरक्षण तुम्हाला सांगितलं की मी याच्यात फॉरेस्ट ग्रॅज्युएट ना असते. आता आपलं फूडटेक महत्वाचं आहे. ठीक आहे, फूडटेक मध्ये आता दिलेलं आहे इथं कृषी शास्त्र, पण तुम्हाला सांगितलं मी त्याच्यानंतर मॅथ मध्ये केस पडल्यानंतर बाकीच्यांना पण आपण अलाउ केलेलं होतं. ही पण परीक्षा चांगली आहे, पद चांगलं आहे, ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. खूप साऱ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत, पण आपल्याला माहितच नसते आणि सांगणार कोणी नसते. काही पदासाठी फिजिकल क्रायटेरिया असतो, तो महत्वाचा आहे. तिथं पोलीस उपाधीक्षक साठी सांगितलेलं आहे ना, उंची 165 सेंटीमीटर असायला हवी, छाती न फुगवता 84 सेंटीमीटर असावी आणि फुगवण्याची छाती क्षमता 5 सेंटीमीटर असावी. महिला उमेदवाराकरता सुद्धा फिजिकल क्रायटेरिया वेगळा असतो. ओके, इथं दिलेला आहे, लक्षात असू द्या. अधीक्षक आहे राज्य उत्पादन शुल्क, त्याच्यासाठी पण फिजिकल क्रायटेरिया आहे. उपाधीक्षक आहे राज्य उत्पादन शुल्क, त्याच्यासाठी पण आहे. ओके, एवढेच 3 पद सांगतोय कारण की आपण त्याला क्वालिफाय आहे म्हणून सांगतोय. परत फॉरेस्ट्री साठी काय आहे, तर सर आपण फॉरेस्ट्रीची परीक्षा देऊ शकतो, पण सगळेच नाही देऊ शकणार.
काही अडचण आहेत काही त्याच्यात. काय आहे, फिजिकल क्रायटेरिया दिलेला आहे. अनुसूचित जमाती व्यतिरिक्त म्हणजे एसटी कॅटेगरी सोडून इतरांना 163 सेंटीमीटर त्यांची हाईट असली पाहिजे. जो उमेदवार आरएफओ होणार आहे, एसीएफ होणार आहे, त्यांचा काय असलं पाहिजे, 163 सेंटीमीटर त्यांची उंची असली पाहिजे, तरच ते क्वालिफाय असतात. आणि छाती न फुगवता 79 सेंटीमीटर भरली पाहिजे आणि फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर असली पाहिजे. महिला उमेदवाराकरता उंची 150 सेंटीमीटर दिलेली आहे, लक्षात असू द्या. 150 सेंटीमीटर उंची असलेल्या महिला आरएफओची एसीएफची तयारी करू शकतात. नंतर एसटी कॅटेगरीसाठी उंचीची मर्यादा आहे 152.5 सेंटीमीटर मिनिमम असली पाहिजे आणि छाती 79 सेंटीमीटर न फुगवता आणि 5 सेंटीमीटर छाती फुगवण्याची क्षमता असली पाहिजे. आणि एसटी महिलांची उंची 145 सेंटीमीटर असली पाहिजे. आलं का लक्षात? ह्या 2 फिजिकल क्रायटेरिया महत्वाचे आहेत. अजून एक महत्वाचं इथे दिलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल, थोडासा वर घेतो. ओके, तर जसं पीएसआय ला ग्राउंड असतं तसं आरएफओ ला एसीएफ ला ग्राउंड असतं का? तर ग्राउंड नाही, पण एक त्याच्या संबंधितला एक आहे टूल आहे, टास्क आहे. सहाय्यक वनरक्षक गट करता पुरुष व महिला अनुक्रमे 25 किलोमीटर, ठीक आहे, आणि महिलांनी 14 किलोमीटर अंतर 4 तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. एसीएफ जर व्हायचं असेल तर तुम्हाला 4 तासात, पुरुषाला 4 तासात 25 किलोमीटर चालणं झालं पाहिजे. प्री मेन्स इंटरव्ह्यू झाल्यानंतर हा फिजिकल क्रायटेरिया पूर्ण करून दाखवावा लागतो. एक दोघ जण असे आहेत, आमचे बॅचमॅन आहेत किंवा आमचे कलिग आहेत, त्यांना हे झाल्यामुळे त्यांचं पद गेलेलं आहे, लक्षात असू द्या. 25 किलोमीटर तुम्हाला 4 तासात चालायचं आहे प्री मेन्स इंटरव्ह्यू झाल्यानंतर, सिलेक्शन झाल्यानंतर. परत वन क्षेत्रफळापर्यंत पण तेच आहे 25 किलोमीटर आणि महिलांना 16 किलोमीटर, ठीक आहे. एसीएफ साठी महिलांना 14 किलोमीटर आहे, तर आरएफओ साठी 16 किलोमीटर आहे 4 तासात. हे कोणी सांगणार नाही माहिती तुम्हाला. तुम्हाला म्हणतील आरएफओ ची तयारी करा, हाईट पण सांगणार नाही, पुढे काय फिजिकल क्रायटेरिया काहीच सांगणार नाही. हे फॉरेस्टचा पण आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोत, ठीक आहे. आता हे पूर्वपरीक्षा कुठे घेतली जाते ते दिलेलं आहे. हा, महत्वाचं काय, तर ही पदं जी काय आता तुम्ही सांगितली याच्यासाठी टप्पे किती असतात, तर त्यांची एक तुम्हाला सांगितलं संयुक्त पूर्वपरीक्षा होते, मुख्य परीक्षा वेगळी असते, है ना. पूर्वपरीक्षेबद्दल आपण बोलूया. इथं पूर्वपरीक्षेत 400 गुणाची परीक्षा असते. पेपर 2 असतात, पेपर 1, पेपर 2. ओके, पेपर 1, पेपर 2. पेपर 1 200 गुणाचा असतो, ठीक आहे ना, 2 तासाचा वेळ असतो आणि एमसीक्यू बेस आहे, महत्वाचा आहे. पेपर 2 हा पण महत्वाचं काय, अर्हताकारी म्हणजे काय, क्वालिफाईंग आहे. याचे मार्क आपण प्रिलिम्स क्वालिफाय होण्यासाठी गृहीत धरले जात नाहीत, फक्त तुम्हाला 33% मार्क्स त्याच्यात मिळवावे लागतात. म्हणजे 200 पैकी 66 मार्क तुम्हाला तिथं पडले पाहिजे. ओके, आलं लक्षात? आता आपण प्रिलिम्स मुख्य राज्यसेवेच्या याच्यावर वेगळा व्हिडिओ घेऊ, वनसेवेच्या याच्यावर पण वेगळा व्हिडिओ घेऊ आणि कृषीच्या याच्यावर पण वेगळा व्हिडिओ घेऊ. आणि एक इथं लक्षात असू द्या की 1/4 हे प्रिलिम्सला काय असतो, निगेटिव्ह असतो. म्हणजे 4 क्वेश्चन तुमचे चुकले की एका क्वेश्चनचे मार्क्स तुमचे जातात, ठीक आहे. परत काय आहे, ओके, इथं तुम्हाला मी मगाच मुद्दा केला की 1/12 हे मुख्य परीक्षेला घेतले जातात. आता इथं तुम्हाला एकदा राज्यसेवेचं मात्र क्लिअर करतो, कारण राज्यसेवेचा आपल्याला तसा व्हिडिओ घ्यायचा आहे. की राज्यसेवेची मुख्य परीक्षा जी आहे तिच्यामध्ये एकूण आता बघा 1750 गुणाची असणार आहे ती, आणि मुलाखती 275 गुणाची असणार आहे. मग काय काय असते सर, त्याच्या 2 भाषेचे पेपर असतात, एक मराठीचा एक इंग्रजीचा, आणि 4 जीएस चे पेपर असतात. सगळं डिस्क्रिप्टिव्ह आहे बरं, इथं ध्यानात ठेवा, दिलेलं आहे इथं. वर्णनात्मक, हे पण पारंपरिक व वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह, म्हणजे प्रश्न दिलेला असतो त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं असते. आपण जे काही सेमिस्टर एंडला लिहितो किंवा आणखी कुठल्या परीक्षा 10वी 12वी परीक्षेला लिहितो तसं लिहायचं आहे. आता मेन्स ऑब्जेक्टिव्ह नाही, 4 गोल करा म्हणजे 4 ऑप्शन आणि त्याच्यातलं एक गोल करायचा, असं मुख्य परीक्षा नाही, ठीक आहे. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता वनसेवेबद्दल कृषी सेवेबद्दल आपण वेगळं बोलूया, त्याचा वेगळा व्हिडिओ असेल. ओके, इथं मुलाखतीचं थोडंफार सांगितलेलं आहे, मुलाखत असते वगैरे वगैरे तुम्हाला सांगितलं. आता राज्यसेवेला 275 मार्काची मुलाखत असणार आहे. एकाच 3 लोक मुख्य परीक्षेतून काय करतात, याला बोलवतात इंटरव्ह्यू साठी, दिलेले असते एकाच 3, ध्यानात ठेवा.
तर बाकीचं ऑप्टिंग आउट वगैरे त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलूया नंतर. ओके, चला धन्यवाद. आज आपण कशाबद्दल बोललो हे महत्वाचं आहे. महाराष्ट्राची काही राजपत्रित आहे. ओके, एक मिनिट. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट ब परीक्षेबद्दल आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे. ठीक आहे. कृषीच्या विद्यार्थ्यांना कुठली परीक्षा देता येते, कुठली पदं असतात, परीक्षेची पत्रिका कशी असते, पूर्व परीक्षा असते, मुख्य परीक्षा असते, काय काय असते, सगळं याच्यात मी तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे. एवढं कोणीही सांगणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जे आपले ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत त्यांना कुठलीही अडचण करिअर बाबतीत तर येऊ नये असं माझं मत आहे. तुम्ही मला संपर्क साधू शकता. माझा टेलिग्राम चॅनल आहे @competitiveagri2025. ते तुम्ही जॉईन करू शकता. माझा मोबाईल नंबर पण तुम्हाला मी देतो काय अडचण असल्यास. ठीक आहे, 88 88 78 82 60 या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. तर सर्वांचे धन्यवाद.